मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस सध्या पुण्यामध्ये पालख्यांचं दर्शन घेत आहेत। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची पालखी जी आहे ती पुण्यामध्ये आज दाखल झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी सध्या पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। विठुधामाचा गजर करत ज्या आहेत त्या या दोन्हीही मोठ्या पालख्या ज्या आहेत त्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत आणि आज त्यांचा मुक्काम जो आहे तो पुण्यामध्ये असणार आहे। आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता पालख्यांचे दर्शन घेत आहेत। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते झालेलं होतं आणि त्यानंतर आता या पालखी जी आहे ती सध्या पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। संत तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती आता पुण्यामध्ये दाखल झाली आणि यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी सध्या पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। विठ्ठल नामाचा एकच गजर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। ज्ञानोबा तुकाराम म्हणत या संपूर्ण पालख्या असतील किंवा दिंड्या असतील या आता संपूर्ण पुण्यामधून जे आहे ते 2 दिवसांमधून पुढे जातील आणि पंढरपूरकडे जे आहे ते आगेकूच करणार आहेत। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये पालख्यांच्या दर्शनासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही थेट दृश्य आपण सध्या पुण्यातनं पाहतो आहोत। संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या ज्या आहेत त्या सध्या पुण्यनगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत। श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम असणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शनासाठी दाखल झाले।